करण्याच्या अगोदर जे सत्तेमध्ये बसले, ज्यांनी 2,000 करोडची एफडी खाल्लेली आहे महानगरपालिकेची, ही 2,000 करोडची विरार वसईच्या जनतेवरती कर्ज आलेलं आहे. ते विखे पाटलांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होता की तुम्ही जे काय आमच्यावरती आरोप लावता, पहिला आपण बघा काय करतायत ते. तुम्ही महाराष्ट्रीयन मराठी आहात, पण तुम्ही गुजरातमध्ये जे आपले उद्योग आहेत त्यांना अडवू शकत नाही. आघाडी असो या शिवसेना असो, परंतु भाजपला आम्ही बसवून देणार नाही. कारण जी आमची 2,000 करोडची एफडी खालेली आहे, हे विरार वसईमध्ये जे काही खड्ड्यांची हालत आहे, तिन्ही आमदार येतात, नारेल फोडतात, आम्हीही फोडू शकतो. दिवसभर उद्घाटन कामं कुठे आहेत? कोणाचीच त्या समोरच्या लोकांची. आणि त्यामुळेच हे लोक आता मराठी माणसांचं हे करत नाही, ते करत नाही, अशा गोष्टीचे आरोप करत आहेत. त्यांनी स्वतः तपासून बघावं, आपण स्वतः मराठी माणसांकरता काय केलं, हे स्वतः विखे पाटील असून दे, तर आणखीन कोणी असून दे, त्यांनी मराठी माणसांना तर आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत. निवडणुकांचा बिगुल वसई विरारमध्ये कधी वाजू शकतो? कालच्या दिवसामध्ये भाजपतून राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी आले, विविध घोषणा झाल्या. त्यानंतर बहुजन विकास आघाडीने देखील आपली तयारी सुरू केली आणि आज विरार पश्चिमेला शिवसेना उभाटा गटाची देखील जोरदार तयारी आहे. मोठा भव्य पक्षप्रवेश झाला. परंतु कुठेतरी सततचे जे टिके टोमणे सुरू आहेत त्याच्यावर उभाटा गटाकडून आज काय उत्तर आहे? कारण युती आता होण्याची चर्चा आहे बहुजन विकास आघाडी सोबत आणि त्याच्यावर देखील सततचं टीकास्त्र जे ते भाजपकडून सोडलं जात आहे. काय सांगाल मामा, काय सांगाल या संपूर्ण घटनेमध्ये? आता युती होण्याची शक्यता आहे, परंतु भाजपची टीकास्त्र काही संपत नाहीये विरोधकांवर. काय सांगाल यावर? नाही, आमची युती होणार की नाही ते आमचे वरिष्ठ ठरवणार आहे. बाकी भाजप तर आमच्या विरोधात बोलतेच, पण सत्तेत कोण आहे आता? सत्तेत भाजप आहे. त्यांनी त्यांच्या झाकून बघावं विरारचा विकास काय झालेला आहे. 1 वर्ष झालं इथे तिन्ही आमदार निवडून आलेले आहेत. तुम्ही पत्रकार लोकांनी हा विषय पहिले उचलला पाहिजे की विरार वसईमध्ये काय हालत आहे खड्ड्यांची, किती लोकांची जीव जाते, किती लोक त्याच्यात ऍक्सिडेंट होऊन मेले. त्याच्याकडे पत्रकार लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला प्रश्न विचारण्याच्या अगोदर जे सत्तेमध्ये बसले, ज्यांनी 2,000 करोडची एफडी खाल्लेली आहे महानगरपालिकेची, ही 2,000 करोडची विरार वसईच्या जनतेवरती कर्ज आलेलं आहे. ते प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे त्यांना, सत्ताधाऱ्यांना. जे राधा विखे पाटील आलेले, ते जे काय बोलत होते इकडे लोकांना, तर त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की महाराष्ट्राचे जे काही उद्योग आहेत, ते उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कधी एकही गेला नव्हता. उद्धव साहेब मुख्यमंत्री पदावर उतरल्यानंतर गुजरातमध्ये किती उद्योग गेले. मग महाराष्ट्राचे युवक ते इथे डिग्री घेऊन बसले, ते कुठे जाणार? गुजरातला जाणार काम करण्यासाठी. त्याच्यावरती पत्रकार लोकांनी तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे. विखे पाटलांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होता की तुम्ही जे काय आमच्यावरती आरोप लावता, पहिला आपण बघा काय करतायत ते. तुम्ही महाराष्ट्रीयन मराठी आहात, पण तुम्ही गुजरातमध्ये जे आपले उद्योग आहेत त्यांना अडवू शकत नाही, कारण तुमची ताकदच नाही तेवढी. उद्धव ठाकरे हे मराठी माणसाला हद्दपार करतात मुंबईतून, हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे होतं. हद्दपार तुम्ही करतात. मराठी मराठी युवकांचे नोकऱ्या तुम्ही घेऊन गुजरातला जातात. उद्धव साहेब घेऊन नाही जात. तुम्ही ज्या पक्षात आहे ते पक्ष घेऊन जाते. त्यांना तुम्ही विचारला पाहिजे हे प्रश्न, आम्हाला विचारण्यापेक्षा. बहुजन विकास आघाडीसोबत आता युतीची चर्चा आहे. युतीचं काही समीकरण ठरलंय का? ते आमचे वरिष्ठ ठरवणार. उद्धव साहेब जे काही आदेश देतील त्या आदेशाचं पालन सर्व शिवसैनिक करणार आणि साहेबांचा आदेश असेल त्या पद्धतीने काम करू. आता तुम्ही एकत्र येण्याच्या काही चर्चा आहेत, तर त्यावर काल विखे पाटलांनी हे देखील म्हटलं होतं की कुठेतरी बहुजन विकास आघाडीचं नाव न घेता गुंडांना इथून हद्दपार करायचंय. मग सततचा हा शब्दाचा प्रयोग केला जातोय. काय सांगाल याबाबत? तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेने कधी असं वापरलेच नाही शब्द. उद्धव साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी, वरिष्ठांचा आदेश आमच्यासाठी फायनल असेल आणि साहेब जे आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही काम प्रयत्न करू. आणि विरार वसईमध्ये कुठल्याही कंडिशनमध्ये बहुजन विकास आघाडी असो या शिवसेना असो, परंतु भाजपला आम्ही बसवून देणार नाही. कारण जी आमची 2,000 करोडची एफडी खालेली आहे, हे विरार वसईमध्ये जे काही खड्ड्यांची हालत आहे, तिन्ही आमदार येतात, नारेल फोडतात, आम्हीही फोडू शकतो. दिवसभर उद्घाटन कामं कुठे आहेत? 1 वर्षात कामं कुठे झालीत मला सांगा. आम्हाला एवढंच बोलायचं आहे. सर, तुम्हाला जर माहित असेल तर 68 कोटी हे रस्त्यांसाठी इथे काढले गेलेत आणि एकाच कंपनीला एक मोठं टेंडर देण्यात आलंय, परंतु सतत त्याच्यामध्ये घोटाळे पाहायला मिळतात. 8 तासामध्ये रस्ता खराब होतोय. तर काय सांगाल, वसईविरारची परिस्थिती बदलण्यासाठी काय कराल? नाही, हे घोटाळे तर घोटाळेबाजच सरकार आहे. त्याचे सगळे मंत्री, त्यांचे सगळे जे काय पदाधिकारी बसलेले आहेत, ते संपूर्ण घोटाळेबाज आणि पैसे खाण्याकरता, पैसे खायचे, पैसे जिरवायचे आणि पैशाच्या जीवावर इतर लोकांच्या पक्षाचे लोक फोडायचे, हे त्यांचं तंत्र आहे. सर, तुम्ही म्हणालात की आम्ही कोणाला धमकवून पक्षामध्ये बोलवलेलं नाहीये, तर काय सांगाल त्या बाबतीबद्दल? हे जे लोक आता जो पक्षप्रवेश बघितलेला आहे तुम्ही, हे सर्व स्वयंस्फूर्तीने इकडे आलेले आहेत. चांगले घरातले आहेत, शिकलेली लोक आहेत, तरुण लोक आहेत, महिला आहेत. त्या स्वतःहून त्यांना ज्यावेळी पटलं की ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काही ना काहीतरी आपल्या विकासाची कामं करू शकेल,
त्याच्याकरता हा प्रवेश आहे. आणि असं अनेक ठिकाणी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये देखील परत एकदा उलटी गिनती सुरू झालेली आहे कोणाचीच त्या समोरच्या लोकांची. आणि त्यामुळेच हे लोक आता मराठी माणसांचं हे करत नाही, ते करत नाही, अशा गोष्टीचे आरोप करत आहेत. त्यांनी स्वतः तपासून बघावं, आपण स्वतः मराठी माणसांकरता काय केलं. हे स्वतः विखे पाटील असून दे तर आणखीन कोणी असून दे, त्यांनी मराठी माणसांना हद्दपार कसं करायचं हे धोरण त्यांनी सरकारने त्यांच्या अवलंबलेलं आहे. त्यांनी सांगितलं सगळ्या कंपन्या गेल्या, आपले सगळे उद्योग गेले, नोकऱ्या मराठी माणसांना सगळ्यात जास्ती दिला असेल तर शिवसेनेने लोकाधिकार भूमीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मराठी माणसांना नोकऱ्या दिल्यात, रोजगार दिले. आणि ही मराठी माणसं मंत्रिपदावर आणि मुख्यमंत्री पदावर कोणी बसवलेत? विखे पाटीलनी नाही बसवलेली आहेत, ही शिवसेनेने बसवलेली आहे. सर शेवटचा प्रश्न, जसं पालघर आता नगर परिषद निवडणुकांमध्ये झालं, शिंदे आणि भाजप हे वेगवेगळे लढले होते, तर कुठेतरी मराठी माणसाची मतं ही ठाकरे बंधूंना जाऊ नये यासाठी शिंदेना वेगळं लढवलं जाऊ शकतं अशी परिस्थिती. तर काय वाटतं, मराठी माणसं ची मतं ही फुटली जातील का यामुळे? कोणत्याही परिस्थितीत मराठी माणसांची मतं यावेळी एकटवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि शिवसेना आणि समजा आमची मनसेची युती झाली तर त्याच्या पाठीमागे भरघोसपणे उभे राहतील. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जे आहे ते राजकीय वर्तुळ हे तयार व्हायला सुरू झालेले आहेत आणि कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे पाहण्यासारखं असेल येणाऱ्या निवडणुकांसाठी समीकरणं काय असतील आणि युती झाल्यानंतर देखील दोन पक्षांमधली समीकरणं ही काय असतील.